पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। संजय शिरसाट हे आता बीडमध्ये पोहोचले आहेत आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सध्या ते भेट घेताना आपण बघतोय। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती आणि संजय शिरसाट हे आता भेट घेत आहेत त्यांच्या कुटुंबियांची। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। गोविंद, यामिनी आपण बघतोय की संजय शिरसाट जे सध्याचे राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय मंत्री ते या ठिकाणी पोहोचलेत आणि पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचा जो लहान भाऊ आहे त्याला ते भेटतायत, सांत्वन करतायत। आणि यापूर्वीच खरं तर उदय सामंत आणि संजय शिरसाट हे दोन्ही मंत्री एकत्रित या ठिकाणी येणार होते, मात्र उदय सामंत यांचं हेलिकॉप्टर हवामान खराब असल्यामुळे तिकडून निघालं नाही, म्हणून संजय शिरसाट हे एकटे पोहोचले। त्यांनी बीडमध्ये पोहोचल्यानंतर बीडचे SP यांची भेट घेतली, त्यांना या संदर्भातली मागणी सुद्धा केली, माहिती जाणून घेतली की नेमका तपास कुठपर्यंत आलाय। आणि हीच तपासाची माहिती सुद्धा अगदी धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे लहान बंधू आहेत ते या ठिकाणी बसले, त्यांचं सांत्वन करतायत आणि ते जाणून घेत आहेत। खरं तर हे मंत्री म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून, पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पोहोचलेत। आणि ही जी भावना आहे ती आपण बघतो की मागच्या 14 दिवसापासून वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील, सत्तेमधले मंत्री असतील, विरोधी पक्षातले नेते असतील, हे सगळे येत आहेत आणि सगळ्यांची मागणी मात्र एकच आहे की जे मारेकरी त्यांना लवकर अटक झाली पाहिजे, त्यांना कडक शासन झालं पाहिजे। जी मागणी स्वतः शिरसाट यांनी सुद्धा केली आहे आणि आता या प्रकारची माहिती ती घेत आहेत। एकूण जसं दिवस जात आहेत तसं या प्रकरणामध्ये जे काही अटक केलेले आरोपी आहेत त्यांची संख्या आणखी तेवढीच आहे। मागच्या 8 दिवसामध्ये कुणालाही नवीन यामध्ये अटक झालेली नाहीये आणि त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय, तो अगदी राजकीय नेत्यापर्यंत सुद्धा येऊन पोहोचलाय। राजकीय नेते सुद्धा आक्रमक होऊन या घटनेची निंदा करतायत आणि मागणी करतायत की यातले आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे। अगदी गोविंद, या बातमीवरती आपलं लक्ष असेल, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता आणि त्या प्रकरणी आज राहुल गांधी हे सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येत आहेत। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली जाते आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।